तर आता आपण पाहत आहोत फांटाच्या उपकल्पना. फांटाची एकूण उपकल्पना दिलेली आहे ब्लूप्रिंटनुसार, ती असणार आहे अर्ककल्पना. तर सर्वप्रथम आपण पाहूयात अर्क म्हणजे काय, त्याची परिभाषा. तर जेव्हा एखादा द्रव पदार्थाला स्थिर किंवा कमीत बाष्पशीलता असलेल्या विषम अशुद्धीपासून वेगळे करायचे असते, तेव्हा त्यास एका पात्रात म्हणजे ऊर्ध्वपातन यंत्रामध्ये ठेवले जाते. उष्णता देऊन त्याचे बाष्पात रूपांतर केले जाते आणि त्यानंतर त्यास थंड करून पुन्हा द्रवावस्थेत आणले जाते आणि एका वेगळ्या पात्रात जमा केले जाते. अशा प्रकारे प्राप्त होणाऱ्या द्रवाला अर्क असे म्हटले जाते. तर एकदम सोपी कल्पना आहे. तर ज्याचा आपणास अर्क प्राप्त करायचा आहे त्याला त्या द्रव्याला एका भांड्यामध्ये घेतले जाते. त्याला खालून उष्णता दिली जाते. ती ज्यावेळेस वाफ निर्माण होते त्या द्रव्याच्या मिळालेल्या अर्काची, तर त्या द्रव्याची वाफ ही एका योग्य नळीमार्फत जाते आणि त्या नळीला एक शीतल जलाने वेढलेले असे कंडेन्सेटर असते, जेणेकरून त्या वाफेचे द्रवात रूपांतर होते आणि ते दुसऱ्या भांड्यामध्ये येत असते. तर जो द्रव घटक असतो, ते वाफेचा द्रवामध्ये निर्माण झालेला जो द्रव घटक असतो त्यास आपण अर्क असे म्हणतो, ज्याला मॉडर्नमध्ये आपण डिस्टिलेशन प्रोसेस म्हणू शकतो. तर अर्क निर्माणाची विधी पाहूयात. हे होते अर्कचे, हे डिस्टिलेशन ॲपरेटस आहे, यालाच अर्कयंत्र म्हणू शकतो. तर ह्याची निर्माण विधी पाहूयात. अर्क निर्माण विधी कशी आहे, तर ताज्या हिरव्या औषधी द्रव्याचे यवकुट किंवा भरड असे चूर्ण करायचे आहे किंवा ताज्या द्रव्यांचे तुकडे करून त्याला पात्रात घालावे व त्यात 10 पट पाणी घालून त्याला रात्रभर भिजू द्यावे. मग सकाळी काय करायचे, ते मिश्रण ढवळून त्यात अर्कयंत्रात ते टाकावे. म्हणजे काय करायचे, ज्या द्रव्यांचा आपणास अर्क पाहिजे आहे त्या द्रव्यांचे काय करायचे, तर यवकुट चूर्ण किंवा भरड चूर्ण घ्यायचं आहे आपणास. त्या द्रव्यांचे मग काय करायचे, बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्याच्यात 10 पट पाणी घ्यायचे आणि ते मिश्रण रात्रभर तसेच ठेवायचे आहे. मग काय करायचं, तर नंतरच्या दिवशी काय करायचे, तर ते सकाळी ढवळून घ्यायचे आणि ते अर्कयंत्राच्या भांड्यामध्ये ठेवायचे, जे आपण डायग्राममध्ये पाहू शकतो. त्यानंतर काय करायचं, तर त्याला खालून मंदाग्नी द्यायची असणार आहे. मंदाग्नी द्यायची असल्यामुळे काय होते, तर पाहूयात. अर्कयंत्राच्या वरील पात्रात शीतल जल भरायचे आहे. जे वरील पात्र आहे, तर हे दिसत आहे, हे असणार आहे व यामध्ये शीतल जल भरायचे आहे. यामध्ये आउटलेट आणि इनलेट हे दोन्ही गोष्टी असणार आहेत. यामध्ये एका बाजून पाणी येत राहते, एका बाहेर निघत राहते आणि हे कंटिन्युअसली फिरत असते. याला कंडेन्सर म्हणू शकतो, जे वाफेला द्रव भागामध्ये रूपांतरित करण्यास मदत करते. हे शीतल जलाने भरले जाते नेहमी व नलिकेतून येणारा अर्क बाटलीत प्राप्त होतो. मग काय होते, तर या मिश्रणाला उष्णता लागून अर्क काचेच्या द्रव्याची वाफ व वाफेच्या द्रवात रूपांतर होते. तेच आता मी सांगितले, तेच म्हणत आहे ते. व नलिकेतून येणारा अर्क जो असतो तो बाटलीत प्राप्त होतो. तर आपण पाहू शकतो, जो नलिकेतून येणारा अर्क होता तो बाटलीमध्ये प्राप्त होत होता. हे झाले अर्ककल्पना. तर अर्क हा घेतलेल्या द्रव्य पदार्थाच्या अर्ध्या इतक्या प्रमाणात प्राप्त करावा, नंतर अग्नी देणे बंद करावे. तर ही प्रोसेस जे मंदाग्नीवर करतो, पण ज्यावेळेस आपण अर्क ही उष्णता किती वेळ द्यायची आहे, तर जेवढ्या प्रमाणात आपण ह्या द्रव भाग घेतलेला आहे तो ज्यावेळेस निम्मा होईल त्यावेळेस उष्णता देणे बंद करायचे असे त्यांनी सांगितले. त्याचे कारण काय, तर ते पाहूयात. नंतर अग्नी देणे बंद करावे. अर्ध्यापेक्षा जास्त अर्क प्राप्त करू नये. कारण काय, तर नंतरचा अर्क हा गुणयुक्त नसतो. तर ते म्हणतायत की त्यापेक्षा जर जास्त तुम्ही उष्णता देऊन जर अर्क मिळवण्याचा प्रयत्न केला, तर तो इतका इफेक्टिव्ह नसणार आहे. अर्क कामुकांशिक वनस्पती घटक द्रव्यातील तो जास्त इफेक्टिव्ह दाखवणार नाही, जर तुम्ही त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त जर मिळवण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा. आता पाहूयात. अर्कयंत्र स्टेनलेस स्टील किंवा कलई केलेले असे भांडे असावे. म्हणजे कुठल्या भांड्यात करायचं, स्टेनलेस स्टील किंवा कलई केलेले भांडे. तर अन्यथा जर अर्क द्रव्याच्या पात्रावर नंतर काय होऊ शकतं, तर द्रव्याचा म्हणजे ज्या भांड्यात दुसरं घेतलं तुम्ही, तर त्यामध्ये काय होतं, तर त्या भांड्याचा अंश त्या अर्कामध्ये उतरेल आणि तुमचे जे अर्क प्राप्त केला आहे तो इतका गुणकारी होणार नाही व अर्काची योग्य नैसर्गिक प्रत मिळणार नाही. तेच म्हणतात ते. जर अर्काला दुर्गंधी आली, जर आपण जो बनवला आहे त्या अर्काला जर दुर्गंधी आली, तर काय करायचे, तर हिंग, जिरे, मेथी, मोहरी यांची सगळ्याची चूर्ण करायचे. कोणते घटक आहेत, हिंग, जिरे, मेथी आणि मोहरी या 4 घटक आहेत. तर यांचे काय करायचे, चूर्ण करायचे, मिश्र चूर्ण करायचे आणि अर्क पात्र हंडीला त्याचं लेपन करायचं आहे व ते काय करायचं, मग ते पात्र वापरायचे.
त्यामुळे काय होतं वारंवार जर धूपन क्रिया केली त्यांच्याद्वारे तर त्यामुळे काय होते अर्काचा दुर्गंध जो असतो तो नष्ट होतो व सुगंध उत्पन्न होतो त्यास. मग काय होतं तर सर्व अर्कांना काय होतं तर गंधकाचा धूप देणे आवश्यक आहे. अशा सर्व अर्कांना काय होतं तर गंधक जो असतो म्हणजे सल्फर त्याचा धूप देणे आवश्यक आहे. त्यामुळे काय होते तर अर्काचा दुर्गंध नाहीसा होऊन सुगंध निर्माण होईल व अर्काचा अग्निदीपन गुण वाढेल. अर्क काढ त्यामुळे काय होतं अग्निदीपन गुण वाढतो त्याचा व अर्क काढताना एकापेक्षा जास्त वनस्पती औषधाचा अर्क एकत्रितपणे काढता येतो. त्यामुळे आपल्यास वैद्य व्याधीचा विचार करून व औषधी द्रव्यांचा गुणांचा विचार करून स्वविवेकाने अर्क काढण्याबाबत कृती करू शकतो. तर ही कृती वैद्य कशी करू शकतो तर सर्व गोष्टींचा औषध अर्क एकत्रितपणे विचार करतो सर्व गोष्टींचा आणि हे प्रोसेस अर्क काढताना एकापेक्षा जास्त वनस्पतींचा देखील अर्क एका वेळेस काढू शकतो असे सांगितलेले आहे. तर आता आपण पाहू अर्काचे गुणधर्म काय तर अर्काचे कोणकोणते गुणधर्म आहेत तर अर्क हा जठराग्निवर्धक आहे म्हणजे जठराग्नी वाढवतो. तसेच नंतर काय तर अर्क फक्त अभ्यंतर उपयोगाकरिताच वापरले जातात. नंतर काय होते तर अर्क ज्या वनस्पतीपासून काढले जातात त्यापेक्षा अर्काला गंध तीव्र असतो म्हणजे त्याचा प्युअर इफेक्टिव्ह जर प्रोडक्ट तुम्ही काढला असेल तर त्याच्यामध्ये अर्कचा गंध हा तीव्रच असणार आहे. अर्काचा रंग हा कोणत्या रंगाचा असतो तर तो दधी रंगाचा असतो. अर्क रुग्णाला जसेच तसे देता येत नाही कारण तो प्युअरली तीव्र गुणात्मक असल्यामुळे त्याचं तो इफेक्ट पण देखील थोडा घेतला तरी जास्त इफेक्ट दाखवणार असते. त्यामुळे जसे तसे तो रुग्णास पचत नाही. त्यामुळे काय करायचं तर साखर इत्यादी सारखे कोणते तरी द्रव्य ॲड करून त्यांच्याबरोबर द्यावे. थोडक्यात अनुपानासहित द्यावे. अन्यथा काय होते तर रुग्णाला उदरदाह होऊ शकतो म्हणजे ते रुग्णाच्या जे पाचन क्षमता जे आहे ते एवढं पचवू शकत नसते अर्क दिल्यावर लगेच. त्यानंतर काय स्वरस क्वाथ फांट हिम इत्यादी गोष्टी दीर्घकाळापर्यंत सुरक्षित व संरक्षित राहू शकत नाहीत. परंतु त्याच द्रव्याचा अर्क घेतल्यास ते दीर्घकाळ सुरक्षित राहतो. पण ते कसं आहे सरस क्वाथ हिम फांट या गोष्टी कशा जास्त दिवस सुरक्षित राहू शकत नाहीत. पण जर त्याच ज्या द्रव्यांचा आपण स्वरस क्वाथ फांट हिम केला आहे त्यांचा जर अर्क केला तर तो दीर्घकाळापर्यंत राहू शकतो असे म्हणतात. जर अर्क हे शरीरात तीव्र गतीने श्वसले जातात. अर्काचं ॲब्झॉर्प्शन असतं जे क्विक असतं परंतु व तीव्र गतीने शरीरात पसरून व्याधीच्या ठिकाणी पोहोचण्यात आणि व्याधी हरणाचे ते काम करू शकतात म्हणजे जे ते व्याधी आहेत ते लवकर नष्ट करू शकतात. तर अर्काची मात्रा जी आहे मात्रा इतर कल्पनेच्या तुलनेत अत्यंत अल्प व पुरते व सूक्ष्म स्रोतकांतून गुण अर्काचा आहे. म्हणजे काय तर इतर गोष्टीच्या तुम्ही औषधी कल्पना देता त्या औषधी कल्पनांपेक्षा अर्काची मात्रा ही त्यापेक्षा बी कमी द्यावी लागते कारण त्यामध्ये थोड्या प्रमाणात असून देखील जास्त इफेक्ट ते दाखवते. तर अर्काचे प्रकार कोणते आहेत तर जर स्थैर्यावरून पाहिले तर 2 प्रकार होतात स्थिर व अस्थिर. स्थिर म्हणजे तर एका जागेवर स्टेबल राहणारे व अस्थिर म्हणजे वॉलाटाईल म्हणजे लगेच हवेत ओढून जाणारे. वॉलाटाईल म्हणजे इझिली गो टू वेपर स्टेट. तर दुसरे आहे गंधावरून कोणते तर 3 प्रकार पडतात निर्गंधी सुगंधी दुर्गंधी. निर्गंधी म्हणजे त्याला कोणत्याच प्रकारचा गंध नसतो. सुगंधी म्हणजे एकदम सुवास असा स्वच्छ सुंदर वास येत असतो आणि दुर्गंधी म्हणजे काय तर त्याचा वास कोणालाच असा आवडत नाही. तर तिसरा अर्काचा आहे तिसऱ्या पद्धतीनुसार पाहिलं तर द्रवत्वावरून काय पाहू शकतो आपण त्याचे 4 प्रकार होतात. कोणते तर द्रव घन सांद्र शुष्क हे 4 अर्काचे द्रवत्वावरून प्रकार पडतात. तर आता आपण ब्लूप्रिंटनुसार याचे काय एक्झाम्पल दिलेत 3 एक्झाम्पल दिलेत जे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये उपयोगी पडणार आहेत. तर प्रथम पाहूयात यवानी अर्क. तर यवानी म्हणजे काय तर ओवा. तर आपण पाहूयात श्लोक यवान्य पाचनो रुच्यो दीपनः स्त्रिकशूलऋत. म्हणजे काहीतरी यवानी म्हणजे ओवा काय करतात पाचनामध्ये रुची वाढवणारे तसं दीपन करणारे आणि त्रिकशूलऋत म्हणजे त्रिकसंधी जी आहे म्हणजे बॅक पेन म्हणू शकतो. तर बॅक पेनमध्ये जे त्रिक असते त्या ठिकाणचं जर शूल असेल तर त्याचे हरण करतो. ह्या गोष्टी करतात. तर यवानी अर्क करण्यासाठी यंत्र कोणते लागणार तर अर्कयंत्रच लागणार आहे. घटक द्रव्य कोणते असणार आहेत तर प्रथम म्हणजे यवानी जे असणार आहे ते 1 भाग घ्यायचे आहे. जल जे आहे त्याच्यात 2 भाग घ्यायचे आहे आणि किती शेष जल म्हणजे अर्क काढण्यासाठी किती जल घ्यायचे आहे तर
4 भाग जे लागणार आहे. तर निर्माणविधी काय असणार याची? सर्वप्रथम काय करायचं तर यावानी म्हणजेच ओवा घ्यायचा आहे आणि त्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी घालायचे आपल्यास. घालून ती काय करायचं ते बाजूला ठेवून द्यायचं. काही वेळासाठी बाजूला ठेवायचं पाणी घालून. नंतर काय करायचं दुसऱ्या दिवशी त्यामध्ये पुन्हा 4 पट प्रमाणात पाणी घालायचे आहे. म्हणजे ते शेष जेल होते ते अर्क काढण्याच्या नंतरच्या दिवशी ते वापरण्याचे येत आहे. तर ते 4 पट पाणी दुसऱ्या दिवशी घालायचे. नंतर ते काय करायचं मिश्रण अर्कयंत्रामध्ये ठेवायचे. सर्व मिश्रण घ्यायचे, ढवळायचे आहे आणि मग ते अर्कयंत्रामध्ये ठेवायचे आहे. जे आपण डायग्राममध्ये मगाशी पाहिले. त्याला मग काय करायचं उष्णता द्यायचं आणि त्यातून अर्क निर्माण विधीने अर्क काढून घ्यायचा. ह्याची मात्रा जी असणार आहे ती असणार आहे 10 ते 25 मिली. तर एवढी मात्रा त्याची उपयुक्त ठरते. याचा उपयोग आपण श्लोकामध्येच पाहिला. तो कोणता आहे तर त्रिकशूल म्हणजे सायटिक रिजनमध्ये किंवा त्रिकास्तीमध्ये जर शूल होत असेल तर हा वापरू शकतो. तसेच दीपन म्हणजे अग्निमांद्यासारख्या विकारामध्ये देखील याचा वापर आपण पाहू शकतो. हे होता यवानी अर्क. तर दुसरा आपण एक्झाम्पल पाहूयात ते होते मिश्रेय अर्क. तर मिश्रेय हा अग्निमांद्य योनी शूल कृमीन हरित म्हणजे काय सांगितले तर त्यांनी तर मिश्रेय जे काय कार्य करते तर अग्निमांद्यामध्ये तसेच योनिशूल म्हणजे योनिगत शूल जे असते त्यामध्ये आणि कृमी हरित म्हणजे कृमी रोगांमध्ये या 3 प्रकारच्या रोगांमध्ये मिश्रेय अर्क वापरला जाऊ शकतो. घटक द्रव्य जे असणार आहेत ते म्हणजे मिश्रेय असणार आहे 1 किलो. दुसरे पाणी असणार जे भिजवण्याच्या हेतूने असणारे 7 लिटर आणि अर्क प्राप्त मिळवण्यासाठी 5 लिटर टाकण्यात येत आहे. हे याची मात्रा असणार आहे. परंतु यंत्र जे लागणार आहे ते म्हणजे अर्कयंत्र असणार आहे. निर्माण विधी जे आहे ते म्हणजे अर्क निर्माण विधीप्रमाणे त्याचा अर्क प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यासाठी डबल येत नाही. आता नंतर मात्रा जी असणार आहे ती 12 ते 24 मिलीच असणार आहे. याचा उपयोग आपण श्लोकामध्येच पाहिला ते म्हणजे अग्निमांद्य, योनिशूल आणि कृमिरोग यांसारख्या रोगामध्ये असणार आहे. आता शेवटचे एक्झाम्पल पाहूयात ते म्हणजे गुलाबार्क. जे घटक द्रव्य जे असणार आहे यासाठी ते म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आणि ते 1 भाग असणार आहे. जेल असणार आहे ते 10 भाग असणार आहे. गुलाबार्क बरंचसं कॉमन मार्केटमध्ये आपण पाहू शकतो. यंत्र जे असणार आहे ते म्हणजे अर्क यंत्रच असणार आहे. यासाठी देखील निर्माण विधी जे असणार आहे ते म्हणजे सर्वप्रथम काय करते गुलाबाच्या पाकळ्या काळजीपूर्वक वेगळ्या करून घ्यायच्यात प्रथम. त्यानंतर काय करायचं त्यांना ऊर्ध्वपातन यंत्रामध्ये म्हणजे कोणतं तर डिस्टिलेशन ॲपरेटस जे आपण पाहिलं ते त्या ठेवल्या जातात. पुढे काय करायचं त्यामध्ये पाणी मिसळायचे आहे आणि ते उष्णता दिली जाते. तापमान किती ठेवायचे तर 60 ते 65 डिग्री सेल्सिअस त्यापेक्षा वाढू द्यायचं नाही. याची काळजी घ्यायची कारण कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवायचे आपणास. एकदा 70% ऊर्ध्वपातीत द्रव जमा झाला ह्यावेळेस निम्म्यापेक्षा जास्त सांगितले त्यांनी. जर डिस्टिलेट म्हणजे जो अर्क प्राप्त झालेला आहे हे उष्णता देणे थांबवले जाते. आपणच ग्रंथोक्त काय सांगितले अर्ध्यापेक्षा जास्त जाऊ द्यायचं नाही पण यांनी 70%च्या वर द्यायचं नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर उष्णता देणे थांबवले जाते आणि प्राप्त झालेला द्रव काचेच्या भांड्यात सुरक्षितपणे साठवून ठेवला जातो. त्यापासून जो प्राप्त द्रव असणार तो सुरक्षित पद्धतीने ठेवला जातो साठवून. तर हे होते गुलाबार्क बनवण्याची पद्धत. तर याची मात्रा जी आहे ती असणार आहे 2 ते 5 ग्रॅम असणार आहे. याचा उपयोग जो आहे तो बाह्य त्वचेला लावण्याकरिता वेगवेगळे उपयोग असणार गुलाबजलचे पण. परंतु काय तर बाह्य उपयोगासाठी सांगितलं आहे प्रथम म्हणजे. दुसरा म्हणजे नेत्राभिषंध किंवा पित्तशामक म्हणून बी देखील वापरला जातो. तसेच गुलाबार्क हे कसे आहे तर सौम्य व शीतदायक असणार आहे. तसेच तो कोणता तर मुक्ता पिष्टी तयार करताना त्याची भावना देण्यासाठी किंवा प्रवाळ पिष्टी तयार करताना त्याची भावना करण्यासाठी देखील गुलाबार्क वापरला जाऊ शकतो. तर अर्थकल्पना पाहिली तर एकदम इझी आहे. जर फक्त त्यामध्ये कसं आहे तर थेअरी पार्ट जास्त आहे कल्पनेमध्ये. परंतु जर त्याचे एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला विचारले तर स्पेसिफिक एखादं विचारतील ब्लूप्रिंटनुसार. परंतु हे ब्लूप्रिंटमध्ये तर याचा प्रॅक्टिकल्समध्ये उल्लेख आहे. परंतु विचारले तर स्पेसिफिक एखादा ऑड पेपर पडला तर विचारलं जाऊ शकतं त्यावर. त्यामुळे आपण एक्झाम्पल्स देखील एकदा पाहून घेऊ ठेवलेलं कधी बी चांगलं आणि घटकद्रव्य मेन म्हणजे लक्षात ठेवा. बाकीचे प्रोसेस तर तुम्ही लिहू शकता पण बाकीच्या एक्झाम्पल्सचे घटकद्रव्य मेन लक्षात ठेवा. तर ही होती अर्थकल्पना आणि फांटच्या उपकल्पनाचा टॉपिक जो असतो अर्थकल्पना तो आता इथे संपत आहे.